witnessing the first sunrise of 2026. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So new year, first day, first sunrise and amazing experience आहे इकडे मेघालयमध्ये. सो येस दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव अँड हॅपीनेस एव्हरीवेअर and yes, live, laugh and love, and wishing you all once again a very happy new year. May this year be full of joy, love, happiness and good health. So chalo, let's go. Amazing climate. Good morning. Happy New Year. Happy New Year to you. Good morning. गुड मॉर्निंग, हॅपी Happy न्यू New इयर. Year. काय म्हणतोय, कसं चाललंय सेलिब्रेशन? मस्त. चलो. नवीन वर्षाची सुरुवात एकदम छान झालेली आहे. येस, चलो. गुड मॉर्निंग and wishing you a very happy new year. हो, मी तर इथं विसरलेच. Happy New Year. न्यू इयर. लवकर झोपलो आपण सगळे. आम्ही उठलो, फटाके बिटाके बघितले, त्यांचा डान्स बघितला. मी झोपले बाबा. छान दिसते आउटफिट, एकदम मस्त आहे. यावेळी सगळे व्हायब्रंट कलर्स आहेत. हा ऐक ना, हा उठवायला आला. युली, कुठे आग लागली, पळ लवकर. रचनाला मी उठवलं, तिला वाटलं आग लागली. अरे मला आता बेडशीट बाहेरच नव्हते उशी वाटत अशीच, आणि फोन येत होते तरी मी मरून झोपलो. नंतर मग उठून पहिले हाय सू, सगळ्यांना विश कर हॅपी न्यू इयर. इकडे बघून, इथे बघून. हॅपी न्यू इयर एव्हरीवन. Happy New Year, everyone. हॅपी न्यू इयर. आपलं नॉर्मल डे सारखं चालू झालं असं वाटलं म्हणून. काय विसरलेच न्यू इयर. नाही, मी तर नाही विसरलो. मस्त 6ला उठलो, सनराईज पूर्ण विटनेस केलं. Snow बघितलं? तो बोलतो कुठे आम्ही लवकर उठला, आम्ही इथे बसलो सकाळी. काय अमेझिंग होतं ना क्लाइमेट. आई, दादा लुक ॲट द EQI, आई, दादा क्लिअर, ट्रान्सपरंट. बघितलं? स्नो म्हणजे सगळं हा? बर्फ होतं. बर्फ म्हणजे आईस फॉर्म होतं. हा. बर्फ बघितलं. सो यश, गुड मॉर्निंग वन्स अगेन. गुड मॉर्निंग, हॅपी न्यू इयर. येस, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. भरपूर अभ्यास कर. नाचतो बघ किती. चला चला. जिजाजी कुठे आहेत? चहा. आम्ही पोहोचलो आहोत. म्हणजे वडापाव इथे कुठे डबल आहे? डेकर आपण ब्रिज. महाराष्ट्रात. एक्झॅक्ट काय ते तो रचना आम्ही आलो डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज. म्हणजे So आपण basically, स्टार्ट करतोय जर्नी. येस, स्टार्ट करतो. बेसिकली ही अशी जे खासी कम्युनिटी होती खूप वर्षांपूर्वी, जे त्यांचे ॲन्सिस्टर्स होते, त्यांनी जे ते झाडाचे रूट्स असतात ना, ते असे वळवले की ज्याने म्हणजे त्याने एक ब्रिज रेडी झालं आहे. आणि इट्स अ डबल डेकरवर आणि खाली, आणि ते आता एवढं मजबूत झालं आहे ना की पीपल कॅन वॉक ऑन दॅट. बघण्यासारखं आहे ते. बट एकच प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे इथे बस, ट्रेन, बाईक, गाडी काही जात नाही. फक्त एकच रूट आहे, ते म्हणजे 3500 स्टेप्स तुम्हाला खाली उतरून जायचं त्या गावात, आणि तेवढेच स्टेप्स वरती चढून यायचं आहे. सो इट टेक्स 5 to 6 hours असं ते म्हणत आहेत. आणि मध्ये सिंगल लिव्हिंग रूट ब्रिजसुद्धा आहे, जो आम्ही काही दिवसांपूर्वी इथे पाहिला. पण हा दिस इज अ मेन ब्रिज. तो एकदम छोटा होता ट्रेल, पण हा ऑन द वे. सो इथे आल्यानंतर तुम्हाला गाईड घ्यावं लागतं. हे स्टिक्स आहेत, हे कंपल्सरी घ्यावे लागतात. हे 30 रुपीज आहे पर स्टिक, आणि गाईड त्याने आता 1300 सांगितले. लेट्स सी. तो बोलला 5 to 6 hours मध्ये होतो. सो बघू. इथे येण्याच्या आधी आमचे जे हे ड्रायव्हर दादा आहेत, ते पण म्हटलं तुम्ही करू शकतात ना, म्हणजे करू शकाल ना. करू शकाल का? कारण विचार करा, कारण 3500 स्टेप्स इज नॉट इझी. सो तर लेट्स सी. पण आम्हाला करायचंच आहे, एवढा लांब आलो. सो वी हॅव टू. सो चला, आम्ही आमचा एक्सपिरियन्स तुमच्यावर नक्कीच शेअर करू. लेट्स गो. स्टार्ट केलं आहे. किती वाजलेत एक्झॅक्ट आता रचना? 10:35. 10:35. लेट्स सी हाऊ इट गोज. लहान मुलं पण आहे म्हणून आम्ही एकदम रिलॅक्स्ड. आपण बघूया किती वेळ लागतो खाली.
हॅलो. ट्रेकर्स होते वाटतं ते. हा ट्रेकर्स असतील म्हणून. नायसू वंश केतन स्वीटी हाय करा. फोटो काढ ना त्यांचा. थांब 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 इकडे बघा एकदा. तिथे दिली बघ दोन. सरकारकडे नाही. तुमचं उभं राहते ना इकडे. और नीचे स्टे भी है, रहते भी है, मतलब टूरिस्ट आते रहने के लिए. नाहीसा का बाबा नाहीसा नीट सांग मध्ये. नायसू हळू चल बाबू. मलाच भीती. तिला मध्ये घे ना. अरे नाही त्यांनी बरोबर तिला आणली. तुम्हाला काय पाहिजे ना? धुवा निघालाय. तुम्हाला काय वाटत म्हणजे काय ए बाबा मी पण लिंबू पाणी लिंबू पाणी. तू बसलाय त्याचा तो बघतो काला. तेरे को हम लेके आए क्या तू हमको लेके आया अरे त्यांनी ऑलमोस्ट नाईसला घ्यायचा गाईडचा. गाईचं घर. पण हे एकदम छान आहे. पण किती क्लिअर आहे बघ ना. त्यांचं लाईफ उचलून आणतात ते. मग मी तेच त्याला मगाशी बोलली. सगळं संपल्या आणि खाली राहतात. म्हणजे तू विचार कर जे टुरिस्ट येतात त्यांच्या बॅग्स वगैरे घेऊन येतात ते वरती. पालखीत उचलून नेतात. बाबा घरको लेके जाएगा पालखी में. नाही आणि हे स्टेअरकेस जागा नाही आहे ठेवायला. तू तर पडशील पालखीवाल्यांना मग पाडशील नाही त्याने गिव्ह अप केलं मध्येच. तो बोलतो मी नाही वहिनी तुम्हीच जा. नाही मी शिवर. मी किती शिवर. ही जेव्हा झालं तेव्हा मला नंतर आपण त्यांना असं यश बोलतो मशीन तरी घेऊन यायची वहिनी. मशीन करत बसलो असतो. त्याला वायर नाहीये ना. त्याला वायर काढल्यासाठी तेच इलेक्ट्रिक पिणार आहे का. मला नको. मला एक तुला पण हवंय कुठला. पाणीचं किती क्रिस्टल. कसं आता होता उतरलो आता चढायचं. चढायचं. हा बीच मोठा कधीतरी चालू असेल ना आधी. जय हनुमान. सोबत ना कुठे जाऊन. वेलकम टू काय. ते नॅचरल स्विमिंग पूल आहे. आपण कुठे करणार स्विमिंग. चला चल. बोल. वरती कोण बोलतात. Excuse me, can we go? Like we don't want to click. We just want to pass. Yeah, we just want to pass. जाईल का जाता येईल का. आपका टाइम खराब नहीं करना. चलो मारने का पड़ो. Want to go? Yes. Yes, pass. This is the single road bridge.
30 minutes 1 hour. नाही 50 मिनिट्स आहे 30 मिनिट्स लिहिले 30 मिनिट्स लिहिले म्हणजे 50 मिनिट्स आहे पिक्चर. Finally we have reached. How much? हाँ क्लोज किया भैया क्यों क्यों क्लोज किया अभी दुकान को ठीक आहे ना एक ओपन असेल काम चालू असेल ते नाही खाली खालचं मिळालं बघायचं होतं चल 3,500. पण बघण्यासारखं आहे ना वर्थ आहे बघायला कसं बांधलंय बांधलं नाही म्हणजे नॅचरली बिल्ड. So this is the double decker bridge. यश आधी तू जा ना. इथे छान आहे. इकडे बघता नाही खरं जिजाजी आणि माझ्या बहिणीने छान एक टायटॅनिक पोज. झालं झालं आणि एक असं डबल ब्रिज डबल डेकर. ब्लॉग चालू आहे. मेरे सिम्टम्स. डन डन. मस्त फोटो सेशन आमचं झालेलं आहे आणि जे एवढ्या महिन्यांपासून आणि रेदर तुम्ही वर्षापासून पण म्हणू शकतात की जे आम्ही फक्त रीलमध्ये बघत होतो की एक लिव्हिंग रूट ब्रिज आहे जे बनवलं आहे खूप वर्षांआधी आणि ते असं असं आहे त्याच्यावर आपण चालू शकतो. आज फायनली ते आमच्या डोळ्यासमोर आहे आणि आम्ही मस्त तो व्ह्यू एन्जॉय करतोय. मी तुम्हाला दाखवते. म्हणून लाईट का फ्लिकर्ड होती आहे. कुठे गेलं यश. जस्ट लुक ॲट दिस ब्रिज. हे बघा समोरच रेस्टॉरंट आहे आणि आम्ही सगळे बसलो. तर हे सगळे मध्ये मध्ये खात आहेत. जो वरचा तुम्हाला दिसतोय ना तो तिथे एंट्री त्यांनी बंद केली आहे कारण ते म्हणतात की खूप वर्ष झाले आणि ते थोडंसं तर वीक झाले मग फक्त खालचंच ओपन आहे आणि त्या खाली पण प्लॅटफॉर्म जिथून मस्त फोटो काढू शकतात. आम्ही खूप सारे असे फोटो काढले आहेत. इट्स ब्युटिफुल. सो ह्याची सुद्धा एंट्री आहे. आमचे काहीतरी 290 रुपीज झाले सगळ्यांचे 7 लोकांचे मिळून प्लस गाईडचे ते वेगळे प्लस ते स्टिकचे वेगळे. तर मी तर तुम्हाला एवढं सांगेल की गाईड नसेल पाहिजे तर नका घेऊ कारण स्ट्रेट रूट आहे. तुम्ही नक्कीच येऊ शकता. बट तुमच्याकडचं लहान बाळ असेल तर तुम्ही गाईड घेऊ शकता कारण त्याने नायसाला खूप हेल्प केली. आता जाताना सुद्धा तो म्हणजे जर नायसा जमली वगैरे तर ही कॅन पिक अप नायसाला. सो एक थोडंसं आहे त्याचा फायदा. आणि ह्याच्या पुढे ब्ल्यू लगून एक आहे जे अजून 50 मिनिट्स का 1.5 तासाचा ट्रेल आहे. अजून पुढे चालायचं आणि त्याच्या पुढे अजून एक काहीतरी. हे एवढं तर नाही आमच्यात ताकद. आमची 1.5 तासात आम्ही इथे आलो. आता लेट सी आता जायला किती लागतं आहे वेळ. आणि हे वर खाली म्हणजे पहिले उतरायचं मग चढायचं उतरायचं चढायचं. उतरणं जास्त होतं येताना. आता जाताना चढणं जास्त असणार आहे. सो आता आम्ही ते सगळे बसलो मस्त कॉफी घेतो ब्रेकफास्ट करतो आणि लिफ्ट फ्रॉम. मॅगीचा कप कुठे असेल तो इकडे असेल. ॲक्च्युली
काय नाही तर मॅगी, पण तिथे नुसते मॅगी मॅगी मॅगी. काय नाही तर मॅगी. आणि सिक्कीमला काय नाही तर फक्त मोमोज, हेच होतं. बाई हे कुठे घेऊन जायचं, कसं जायचं? आणि नाईसाने मेन म्हणजे पूर्ण ट्रेक कम्प्लीट केलेला आहे. आता तेवढे स्टेप परत जायचंय. या लाईटमुळे आय गेस हे फ्लिकर्ड होत आहे, दिसत नाहीये. आणि दुसरी गोष्ट, घाई करत नाही. तिथे त्यांचा एक व्हॉलेंटियर उभा आहे, तो बऱ्यापैकी टाईम देतो. तिथे तुम्ही जा, फोटो काढा आणि मग पुढे जा. जर एकाच वेळेस सगळे आले ना तर फुल वेड्यासारखी गर्दी होईल, म्हणून व्यवस्थित टाईम वगैरे मिळतोय. फक्त इकडे येणं थोडंसं डिफिकल्ट आहे, पण हे खूप अमेझिंग आहे, छान आहे. कसं वाटलं? वरते का? खूप वरते, पण पायाची बँड वाजते. ह्याने मध्ये गिव्हअप पण केलं. वहिनी मी नाही येत, तुम्ही जा. प्लीज चल, ते इथपर्यंत आलं. मला काल अथर्व तेच म्हटला की एकदा तुम्ही एंटर केलात तर तिकडे तुम्हाला नो असं तुम्ही बोलूच नाही शकत की चला परत, कारण तेवढंच तुम्हाला परत येणं पण आहे. सो इट्स बेटर यू कम्प्लीट इट. एक तर बाबा एकाचं तर हाईटच होतं, एक तर तिची बाई होती, तिच्या मुलाला बेबी होता ना, गर्ल होती का बॉय होती आय डोंट नो, पण ती एवढी रडत होती की तिला कडीवर घेऊन ती ट्रेक करत होती, उतरत होती. आय डोंट नो ते नंतर काय झालं, ती उतरली की नाही काही माहीत नाही. पण येस, तुमचं किड्स पण ह्यावेळेस तुमचं साथ द्यायला पाहिजे. नायसाने खूप साथ दिली, नायसाने पूर्ण ट्रेक कम्प्लीट केली आहे आणि मस्त वाटलं. अजून कम्प्लीट नाही झालंय, आता तेवढंच परत जायचंय. रेडी. 2026ला मी एवढा डेंजर स्वतःला चॅलेंज दिलंय. हा म्हणतो की आता फर्स्ट डेलाच आपण एवढं मोठं ट्रेक केलंय, म्हणजे पूर्ण वर्ष आपण स्वतःला चॅलेंज करत राहणार आहोत आणि पूर्ण वर्ष काय चांगलं जाणार आहे, नक्कीच चांगलं जाईल. परतीचा प्रवास खूप हेक्टिक राहणार आहे. आय गेस 2 आवर्सच्या पेक्षा जास्त लागेल, 3 आवर्स पण लागू शकतो. लेट्स गो. 120. ठीक आहे, आपल्याला काही घाई नाही. आता एक क्यूट मुलीला पाहिलं, शी वॉज जस्ट 1.5 year old. एवढी क्यूट, आणि ती पण पडते तिच्या आई बरोबर. सिंगल रूट बीच याच्यानं जाताना काढू शकतो ब्रेक. इथे ह्या सिंगल रूट बीचपेक्षा जो आम्ही तिकडे बघितला मॉर्निंग द क्लिनियस्ट विलेजच्या जवळ, तो बघ मस्त आहे, तो मोठा आहे, छान आहे, फोटोसाठी पण. आपण जेवढं लवकर आलो. इट्स ओके. पण दिस इज ओपन टिल 5 म्हणून. हां ऑफकोर्स काळोख पूर्ण. सो ऑलमोस्ट डन. लास्ट 300 steps left. Almost 3,300 steps. 200 steps. मामा नक्की या बघायला आवर्जून न विसरता. आणि हे बघण्यासारखं आहे खरोखर. चालण्याची हाऊस पण पूर्ण होते आणि खरोखर हे बघण्यासारखं आहे. डबल डेकर ब्रिज. ट्रेकिंग पण होऊन जाते. शिलाँगला आल्यासारखं वाटेल काहीतरी तुम्हाला. पण सिनिक व्ह्यू आहे वरती जाताना, एकदम सिनिक. नेचर्स मिरॅकल बघायचं असेल तर. तू मगाशी बोलला ना ते गाव दिसतंय, आपण तिथे जाऊन आलो. 350. थँक्यू. स्टिक परत घेतात ते, परत दे. रेन फायनली जाताना 1 hour 30 minutes, येताना 1 hour 45 minutes, आणि इट्स रिअली व्हेरी गुड. आपले स्टॉप जास्त होते. एकदम इझी आहे जायला. 3 किलोमीटर आहे, पण ते वर खाली एकदम इझी. ए नायसू, शिलाँगला आले तर नक्की विजिट करा. मामाला फार आवडलेलं आहे. बाकी काय नाही बघितलं तरी झालं, पण डबल डेकर ब्रिज स्पेशली बघायला या. काय ह्याच्यामध्ये खूप काय बघण्यासारखं आहे आणि इझिली कनेक्टेड आहे. सगळे नाही, पण ह्यात आपला स्टॅमिना, आपलं डेडिकेशन काही बघ येतं है ना. हे आता मी माझ्याकडेच ठेवीन. नाईस. 4 दिवसाची वॉक झाली.
आई आई मला वाटलं तर हाच एक्झॅक्ट मग मी इथून तुम्ही म्हणजे तुम्ही 5 वेळा जेजुरी चढाल आणि 5 वेळा जेजुरी उतराल. टोटल 7000 स्टेप्स आहेत. परफेक्ट. 1 hour 50 minutes लागले तुला. घेतला नाही तर 2:30. आता आपल्याला लंच नाही देणार ते, डिनरच होईल. ऍक्च्युली माझं फक्त पाणी पिऊनच होतंय कारण जेवणार नाही आपण. आणि मला वाटतं आपण आज लवकरच झोपू, एवढंच जमलोच. खाने की ताकत है क्या अभी या डायरेक्ट पुढे जाऊ. वेळ सनराईज होतोय. मी एकदम मेन माणसासाठी थांबलो. स्वागत. बट हॅट्स ऑफ टू वंश, नायसा आणि यश, कारण नव्हता एवढं खाली कुठे. ₹10 घे. कॉंग्रॅच्युलेशन. मध्ये गिव्ह अप करणारा माणूस पूर्ण ट्रेक कम्प्लीट केले 7000 स्टेप्सनी. जसं दिसतं तसं नसतं. आवडते का तुला नाहीस तू दमली नाही. दमली मध्ये मध्ये दमली. वाव मस्त. नायसानी, वंशनी, वंश कीप इट अप. मस्त एवढे चालत. खाऊचं काम नव्हतं ते ऍक्च्युली. इट वॉज चॅलेंजिंग. पण ऍक्च्युली खाऊचं काम नव्हतं, कारण खूप लहान लहान मुलांनी ना ऍक्च्युली गिव्हअप केलं जाण्याच्या आधी तिथेच. पण ह्या दोघांनी फुल कम्प्लीट केलं. परत एकदा जाऊया ना आता. येशील ना पुढच्या वर्षी. उद्या परत. चलो. जास्त बेटर वाटलं उतरण्यापेक्षा. काही असू द्या, झालं ह्याला महत्व आहे. काही सगळे टॅन झाले. आम्हाला जाण्याच्या आधी खूप घाबरवलेलं तुम्ही. ड्रायव्हर तर बोलतो जाके भी आ गए. त्याला नवं एकदा ट्राय करा, एकदाच ट्राय करा. एकदाच करा. हाऊस पूर्ण होईल. बट ट्रेकर्स कॅन डू. हा ठीक. एक तर बाबा बॅग बिग घेऊन काय बाबा, त्याला तर एक तर एवढा असा सुकडा आणि तो बॅग घेऊन एवढा चालला. स्टे साठी आलेले आहे उत्तराखंड वरनं. पण छान एक्सपिरियन्स होता हा. मस्त होता. सो आमचा लंच किंवा इव्हनिंग स्नॅक्स बोला ऑरेंज रूट्स म्हणून खूप पॉप्युलर आहे. गुड रेटिंग्स. लेट्स गो. बघितलं का रेनबो फॉल? हे होतं ते पुढे. अनलिमिटेड मील्स आहे. अनलिमिटेड. थंडीच आहे ना. भाऊजी काय खाणार? यश, यश मी काय म्हणते, ए यश आता मस्त दाबून जेवणार आहोत आम्ही. काय कशी Mesmerizing view. Amazing. Amazing. What a view. थंडी बाहेर करायला लागले वाटतं है ना. सो वाजलेत 9:15. जेवायला चाललो आम्ही. इट्स डिनर टाइम. टुडे इज लास्ट डे ऑफ आवर स्टे. जेवण इकडचं खूप छान आहे, खाण्यासारखं आहे. आणि आपण जे बोलू ते करतात ते. म्हणजे ऑफकोर्स त्यांचा मेन्यू डिसाइडेड आहे. आज कोणतरी आले वाटतं नवीन. कॅम्प फायर होतं ते. कॅम्प पण होता ना तो एक कोणाचा तरी.
ते झालं वाटतं. झालं वाटतं वाइंड अप. नाही आवाज येतोय. नाही येते कुठे लाईट पण नाही. नाहीये का? आपणच परत राहिलो म्हणजे हे फक्त 1 नाईट साठी आलेले लोक 31st ला चालेल. ना ऍडजस्ट झालीये थोडीफार. त्या दिवशी तर कुडकुडत होतं सेम टेम्परेचर मध्ये. आपल्या इथे गेल्यावर आपल्याला काय वाटेल? थंडी नॉर्मल मी आता तेच विचार करत होतो. नॉर्मल वाटेल ना. गेल्यावर सगळं मोकळं टाकलं. What is this? पोटॅटो. Potato. थंडी एवढे जेवढं घालू तेवढं कमी आहे. माझे टू आहे. यस तुझे कुठे? कोण बोलेल 7,000 स्टेप्स चालून चढून उतरून सगळं काही आली आहे. आम्ही जेव्हा इकडनं निघालो तेव्हा मला सांगितलेलं की तुम्हाला यू जस्ट हॅव टू गो डाऊन आणि तुम्हाला वर यायचंय बस. पण हे नाही सांगितलं की एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जायचंय. खाली उतरायचं एका डोंगरावरनं. देन यू हॅव टू क्रॉस वन रिव्हर. जे आत्ताच्या टायमाला त्या रिव्हरमध्ये पाणी नाही आहे पण वरती ब्रिज आहे. जेव्हा पाऊस असतं तेव्हा त्या ब्रिजवरनं तुम्ही जाऊ शकतात. पण त्या ब्रिजवर एका वेळेस 5 लोकच जाऊ शकतात आणि ते पण मला सेफ नव्हतं वाटत. पण थँक गॉड आत्ताच्या टायमाला पाणी नव्हतं म्हणून आम्ही त्या रिव्हरला क्रॉस केलं. अँड देन आम्ही दुसरं माउंटन चढलो आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिकडे गेलो. सो इट्स लाईक उतरा चढा उतरा चढा उतरा चढा है ना. पण मजा आली आणि नाहीसा थकली पण मी एका पॉइंटला. बघितलं होतं एक ना रूट्सचे हे कशी बनवतात ब्रिज. मी आताच बघितला व्हिडिओ. तिला ऍक्च्युली ती बोलते आई हे कुठे आलो होतो आपण जेव्हा मी स्टार्ट केलं. हे कॅन्सल करायला पाहिजे होतं ना तू. असं मग मी तिला बोलले की नाहीसा आपल्याला ना जे रूट्स आहेत ट्रीचे रूट्स त्याच्यापासून बनवलेलं एक ब्रिज बघायचं आहे आणि ते खूप वर्षांपूर्वी बनवलंय. आत्ताचे जे ब्रिजेस असतात ते आपण म्हणजे प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर त्या युनिटने सगळं काही बनवलं जातं. बट हे जे रूट्स आहे ज्याला लिव्हिंग रूट ब्रिज म्हणतात ते खूप युनिक आहे आणि ते तुम्हाला फक्त मेघालयमध्ये बघायला मिळणार आहे. सो आता ती मला मग बोलली की आई ह्याचं काय एक्झॅक्टली कसं हे आलं वगैरे. तर मी तिला आता जस्ट एक व्हिडिओ दाखवला. बेसिकली ऑलमोस्ट 500 इयर्स ओल्ड आहे. त्या टायमाला त्या लोकांनी त्यांच्या आयुष्यातलं जे समस्या किंवा जे हर्डल ते सॉल्व्ह करण्यासाठी हा ब्रिज बनवला गेला. कारण जसं खूप लोकांना माहिती असेल चिरापुंजीमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो वर्ल्डमध्ये. वन ऑफ द वेटेस्ट इंडियामध्ये हायेस्ट. सो सर्वात जास्त पाऊस इथे पडतो. सो जे खासी कम्युनिटी जे होते ना त्या लोकांना खूप त्रास व्हायचा जेव्हा पाऊस पडायचं. नद्या भरायच्या आणि मग त्यांना एका साईडनं दुसऱ्या साईडला जायला प्रॉब्लेम व्हायचा. जसं की मी तुम्हाला म्हटली एका माउंटनवर जातात तसं दुसऱ्या माउंटनवर जाण्यासाठी त्यांना प्रॉब्लेम व्हायचा. सो त्या टायमाला त्यांनी काय करावं तर त्यांनी हे जे रूट्स आहेत झाडाचे जे रूट्स आहेत ते बांबूच्या ह्याच्यात टाकले आणि मग ते तसे वळवले आणि त्या ब्रिजला बनण्यासाठी त्यांना 15 ते 30 वर्ष असे लागले. तर अशा प्रकारचे ब्रिज कदाचित आय डोंट नो कुठे कुठे आहेत. पण हे जे त्यांनी जे डबल डेकर म्हणजे हे तर एकदमच वेगळं. म्हणजे तिथे बघून एवढं भारी वाटत होतं ना ते बघण्यासारखं आहे. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ना तो जो रील आहे किंवा तो जो व्हिडिओ आहे ॲनिमेटेड व्हिडिओ तो मी शेअर केला आहे. तुम्ही नक्की जाऊन ते बघा म्हणजे तुम्हाला समजेल की मी काय म्हणतेय. सो अशा प्रकारे आमचा आजचा दिवस मस्त झालेला आहे. खूप आम्ही एन्जॉय केलं. जाण्याच्या आधी आम्ही खूप स्ट्रेस होतो. खूप लोकांनी आम्हाला ॲक्च्युली सांगितलं तुम्ही खरंच हे कम्प्लीट करू शकतात का तुम्हाला होईल का बघा विचार करा. पण आमचं होतं की नाही इथपर्यंत आलो तर वी हॅव टू. आणि नायसावर थोडा
कॉन्फिडन्स होता, कारण फर्स्ट का सेकंड दिवशी जेव्हा मी फिफी फॉल्सला गेलो तेव्हाच आम्ही 10,000 स्टेप्स, तेव्हा ऑफकोर्स शिड्या वगैरे नव्हत्या जास्त, पण जेवढं आम्ही चाललो तेव्हा पण नायसा बऱ्यापैकी नायसाने कोप अप केलेलं, नायसाने खूप साथ दिलेली आणि आज तर नायसाने हॅट्रिकच हे केली. बघ मी खूप सारे किती स्टेअर्स होते आई 3,500 जाताना आणि 3,500 येताना. मग मी बसून पडली मी. मध्ये एकदा पडली ती. सो जेव्हा आम्ही स्टार्ट केलं ट्रेक तेव्हा काय झालं मला माहित नाही, नायसाच्या हातात स्टिक नव्हती. स्टिक फार हेल्पफुल आहे, ओ माय गॉड, खरं बोलते. वरती आल्यावर ते स्टिक तुमच्याकडनं घेऊन टाकतात, इट्स लाईक अ रेंट वरती देतात 30 रुपयाला, पण ती एवढं हेल्पफुल आहे ना, त्याच्या हेल्पने तुम्ही एक तर खाली उतरू पण शकतात इझिली, आणि म्हणजे कोणी नको मग त्या टायमाला त्या स्टिकच्या आधाराने तुम्ही मस्त वॉक करू शकतात. सो काय झालं काही माहीत नाही, माझ्या पुढे वंशू होता आणि वंशूच्या पुढे ही होती, आणि ही लिटरली 2-3 स्टेप्स अशी झोपत गेली अशी, आणि पूर्ण स्लोप होता. मी जी ओरडली, म्हणजे माझा लिटरली एक असं बीट मिस झालं, आणि म्हणतो मला एवढं असं हार्ट माझं बीट होत होतं ना, पण शी इज फाईन. आणि नंतर जे नायसा जी जोशमध्ये आली, डायरेक्ट मला लिटरली डायरेक्ट वरती जाऊन भेटले. मी आणि सनी पाठी होतो, ही आमच्या काय 15-20 मिनिट्स पुढे असेल ना नायसा, स्वीटी होती. ती स्वीटीताई हे सगळे तिकडे, मी सनी यश आम्ही थोडे पाठी होतो, आणि हे 15-20 मिनिट्स पुढे होते. आणि जे जोशमध्ये नायसा चालली आहे, नायसाने कम्प्लीट केलंय म्हणजे खरंच मानलं पाहिजे. ते So proud ड्रायव्हर of her. हाय नो. तिच्या मला वाटतं मुलं खूप कमी होते हे ना, 1-2 मुलं होती त्यांच्या पॅरेंट्स बरोबर, त्यांना मी पाहिले, त्यांनी पण कम्प्लीट केलं. अजून 2 मुली होत्या, ते तर हाफवे मला वाटतं 1000 स्टेप्स पण नसतील आले, आणि त्यांनी गिवअप केलं, ते परत रिटर्न आले वरती. बट नायसाने एवढं कव्हरअप केलं, 7,000 स्टेप्स, नॉट इझी. आणि ते स्टेप्स असे काय म्हणतात, ते एकदम असं इझी नाही आहेत, ते असं एकदम छोटे छोटे मेन तर ठीक आहे, पण जे झालं ते मजा आली, आम्ही खूप एन्जॉय केलं. मेघालयला येऊन हे असं बघणं काहीतरी वेगळं. हा. हा ना ते ड्रायव्हर अंकल बोलले होते ते स्टिक परत नाही घेणार, आणि एकटी बाई बोलली होती आम्ही परत घेणार ते स्टिक. ते ड्रायव्हरला नाही माहिती ना म्हणून. ड्रायव्हर अंकल. ठीक आहे, चलो मग या नोटवर आम्ही हा व्लॉग एंड करतो. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. आणि आम्ही ऍक्च्युली असं झोपतो, मी लिटरली असं सगळं Three days.